नमस्कार. आज 28 एप्रिल 2026, आज मंगळवार. आज चंद्राचे भ्रमण आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामधून, आणि या उत्तरा नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश देते हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असून आज मनावर ताणतणाव असेल. आज नैराश्य येऊ शकते, त्यामुळे थोडी काळजीपूर्वक विचारणा करणे गरजेचे आहे. यासाठी आपणास उपाय, लाल धाग्याला एक रुद्राक्ष बांधून तो खिशात ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 30%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून आज कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहील. यासाठी आपणास उपाय, पांढऱ्या रंगाच्या कागदावरती लाल शाईने त्रिकोण काढून तो सोबत ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 95%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. शारीरिक उष्णता आज वाढते आहे. आज आपणास चांगल्या बाबतीत यश मिळते आहे. आज थोडा पित्ताचा त्रास जाणवू शकतो, परंतु यश आपलेच आहे. यासाठी आपणास उपाय, तांब्याच्या नाण्याला हळद लावून ते तिजोरीत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 80%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. प्रचंड भाग्याची साथ मिळत असून आज राजशाही थाटामध्ये आपला संपूर्ण दिवस जाऊ शकतो. तसेच आज राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला मान सन्मान देखील मिळू शकतो. यासाठी आपणास उपाय, चांदीच्या चमच्यामध्ये थोडे पाणी प्यावे आणि मग घराच्या बाहेर पडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 98%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. मित्रांची चांगली साथ मिळत असून आज व्यवसायामध्ये चांगली वाढ होते आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आपले सहकारी आपल्याला चांगल्या बाबतीत मदत करतील. यासाठी आपणास उपाय, लाल विटेचा एक छोटासा तुकडा आपल्या डाव्या खिशात ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता 90%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. भयंकर अपघात होण्याची शक्यता असून आज कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार शक्यतो टाळलेले उत्तम राहील. आज आपण काळजीपूर्वक कोणतेही व्यवहार करणे गरजेचे राहील. यासाठी आपणास उपाय, जुना गंजलेला खिळा जमिनीत घराच्या बाहेर पुरावा. यासाठी दिवसाची शुभता 15%. आज काळजी घेणे आवश्यक आहे. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आज आपल्याला विजय सर्व क्षेत्रांमध्ये मिळतोय. आजचा दिवस यशपूर्तीचा आहे. यासाठी आपणास उपाय, केशर आणि दुधाचा छोटासा टिका आपण आपल्या कपाळाला लावावा. आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 88%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. विरोधक विनाकारण आज त्रास देऊ शकतात. आज आर्थिक टंचाई जाणवू शकते. आज कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळलेले उत्तम राहील. यासाठी आपणास उपाय, काळ्या तिळीचा एक दाना आपण आपल्या डाव्या बुटामध्ये ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता 38%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असून आज घरामध्ये घरगुती शांतता टिकून राहील. आजचा दिवस सुरक्षित आहे. यासाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाच्या पेनाने आपल्या तळ हातावरती स्वस्तिक काढावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. मानसिक संभ्रम जाणवू शकतो. आज कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक अडचणी जाणवू शकतात. शिवाय आज दूरवरचे प्रवास करू नका, नाही तर वाहन काहीतरी काम काढू शकते. आज काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, कुशाचे गवत आणि तांदूळ एका पुडीत बांधून खिशात ठेवावे, किंवा दुर्वा आणि तांदूळ एका पुडीत बांधून सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 32%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. जुनी येणी वसूल होऊ शकतात. आज आनंदाचा दिवस असून आज आपल्याला आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. यासाठी आपणास उपाय, गुलाबाचे पाणी आपण आपल्या मनगटाला लावावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 95%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज उत्साही दिवस असून आज शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहील. मात्र थोडा विचारांचा संभ्रम जाणवू शकतो. तसेच आज सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान होऊ शकतो. यासाठी आपणास उपाय, गव्हाचे 5 दाणे आणि थोडासा गुळ लाल कपड्यात बांधून सोबत ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 78%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. अफाट संपत्ती मिळण्याचा राजयोग आलेला असून आज सर्व इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. आजचा दिवस अत्यंत उत्तम आणि भाग्यकारक आहे. यासाठी आपणास उपाय, 2 पांढऱ्या कवड्या पाकिटात कायमस्वरूपी ठेवाव्या. यासाठी दिवसाची शुभता आहे 99%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र उत्कृष्ट जनसंपर्क वाढत असून आज वाहन सुख घेण्याची योग येत आहेत, त्यामुळे आज काहीतरी नवीन खरेदी सुद्धा होऊ शकते. यासाठी आपणास उपाय एक बेलपान आपण बाहेर जाताना सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 92%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. आज अग्नीपासून दूर राहणे आपल्यासाठी उत्तम राहील. आज कोणत्याही प्रकारचे मोठे व्यवहार करू नका. आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कदाचित मानहानीची वेळ येऊ शकते, त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करावी. यासाठी आपणास उपाय मोराच्या पिसाचे टोक कात्रीने कापून ते घराच्या बाहेर फेकून द्यावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 18%. आज काळजी घेणे आवश्यक आहे. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र विज्ञान क्षेत्रामध्ये लोकांना आज चांगले यश संपादन करता येण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस असून आज व्यावसायिक आणि नोकरीच्या ठिकाणी मोठ्या डील फायनल होऊ शकतात. आजचा दिवस यशपूर्तीचा आहे. यासाठी आपणास उपाय चण्याची डाळ आणि पिवळे फुल डायरीमध्ये सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 89%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून आज अनावश्यक खर्च होऊ शकतात. तसेच आज आपल्याला आपले विरोधक विनाकारण त्रास देऊ शकतात. थोडी काळजी घ्या. यासाठी आपणास उपाय मोहरीच्या तेलाचा एक थेंब आपण आपल्या नाभीला लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 40%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र स्थिर स्थावर मालमत्तेमधून आज आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता असून आज मनाला शांतता मिळू शकते. आजचा दिवस सुरक्षित आहे. यासाठी आपणास उपाय पुदिन्याचे 2 पाने चावून चावून खावी आणि मग घराच्या बाहेर पडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र प्रवासामध्ये विघ्न येऊ शकते आणि फसवणूक होण्याची भीती आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची महत्वाची कामे आज शक्यतो करू नये. यासाठी आपणास उपाय लसणाची एक पाकळी काळ्या कपड्यात बांधून ती सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 28%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. आज आर्थिक गुंतवणुकीसाठी अत्यंत उत्तम दिवस असून आज आपली संपत्ती नक्कीच वाढते आहे. यासाठी आपणास उपाय खडी साखरेचा एक खडा जिभेच्या खाली ठेवून मग घराच्या बाहेर पडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 95%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र शारीरिक ऊर्जा आज उत्तम असून आज अचूक निर्णयांमुळे आपल्याला नक्कीच यश मिळते आहे. आजचा दिवस उत्तम आहे. यासाठी आपणास उपाय आहे तांब्याची एक छोटी तार उजव्या हाताच्या अंगठ्याला बांधावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 82%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र परदेशातून आर्थिक धनलाभ येण्याची शक्यता आहे, त्यामुळे परदेशातील डील किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचे काम करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज परदेशातील कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी अत्यंत उत्तम असा दिवस आहे. तसेच राजकीय क्षेत्रामध्ये आज आपला मान सन्मान टिकून राहील. यासाठी आपणास उपाय शंखाचे थोडेसे पाणी आपण आपल्या महत्वाच्या कागदपत्रांवर शिंपडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 96%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सामाजिक मान सन्मान आज टिकून राहील. आज कौटुंबिक सौख्य चांगले आहे. आज आपले सहकारी आपल्याला चांगली मदत करतील. आजचा दिवस उत्तम आहे. यासाठी आपणास उपाय लाल माती आणि पाणी एकत्र करून त्याचा टिका आपण आपल्या कपाळाला किंवा नाभीला लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 90%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र भयंकर अपघात होण्याची शक्यता असून आज कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे कोणाशीही वादविवाद करणे थोडेसे टाळावे आणि आपले काम काळजीपूर्वक करावे. यासाठी आपणास उपाय गोमती चक्राला काळ्या रंगाच्या पेनाने एक फुली मारून ते सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 16%. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र कष्टाचे फळ मिळण्यासाठी आजचा अत्यंत सुवर्ण असा दिवस असल्यामुळे आज विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येईल. तसेच अभ्यासासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. यासाठी आपणास उपाय हळदीचे पाणी एका छोट्या बाटलीत भरून ते सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र शेजारच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून आज आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. आज कामाचा ताणतणाव जाणू शकतो, त्यामुळे थोडे शांत राहा. यासाठी आपणास उपाय कडुलिंबाच्या झाडाची 2 पाने आपण आपल्या सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 40%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र नोकरीमध्ये बढती होण्याचे आज सुवर्ण योग दिसत असून आज प्रवासासाठी अत्यंत सुलभ असा दिवस आहे. यासाठी आपणास उपाय आहे चिमूटभर ज्येष्ठमध पावडर मधामध्ये
एकत्र करून त्याचे चाटण घेऊन घराच्या बाहेर निघावे. नाथसाठी दिवसाची शुभता 85%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका. तुमची साथ आमच्यासाठी अनमोल आहे. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.